हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. बेसिक टू ॲडव्हान्स फ्री आरीवर क्लासेस आपले स्टार्ट आहे. ठीक आहे. जे कोणी नवीन चॅनलवरती जॉईन झाले असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मागच्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलेले हे चक्री वर्क. ठीक आहे. प्रत्येक वेळेस आपण वेगवेगळं वर्क जे आहे ते आपल्या फ्री आरीवर क्लासेसमध्ये बघतो. ठीक आहे. प्लेलिस्ट म्हणून तुम्हाला ऑप्शन दिसेल. त्या प्लेलिस्टवरती तुम्हाला वेगवेगळे आरीवर्कचे क्लासेस स्टेप बाय स्टेप दिसतील. ठीक आहे. हा आधीचा व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मी 3 प्रकार जे आहेत चक्री वर्कचे, जर्कन स्टँडचे शिकवलेलं आहे. ठीक आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे. तुम्ही नक्की बघू शकता. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्टीम स्टिच. ते सुद्धा आपण शुगर बीड्स आणि कट बीड्स याच्या मदतीने कसं करायचं. ठीक आहे. तर आपण ह्याच्यासाठी शुगर बीड्स वापरणार आहोत. तर शुगर बीड्स घ्यायचे आहेत. त्याचबरोबर शुगर बीड्स हे फक्त गोल्डन कलरचेच नसतात, तर शुगर बीड्स हे असे वेगवेगळ्या डिफरंट कलरमध्ये सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतात. ठीक आहे. जर तुमच्याकडे वेगळा कलर असेल तुम्ही वेगळा कलर वापरू शकताय. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा गोल्डन कलरचा असेल तर गोल्डन कलरचा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकताय. ठीक आहे. तर आता साहित्य काय काय लागतं ते तुम्हाला मी दाखवते. तर आपल्याला लागते 23 नंबरची निडल. मटेरियल निडल आहे ही. ठीक आहे. बिगिनर्स यूज करतात ही वाली निडल. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी निडल्सची माहिती, साहित्य सगळं सांगत असते आरीवरचं. ठीक आहे. जर तुमच्याकडे ही वाली निडल नसेल तर तुम्ही आयन निडल जी आहे, प्रोफेशनल निडल, तीसुद्धा तुम्ही वापरू शकताय. आपल्याला आखण्यासाठी लागते ग्लास मार्किंग पेन्सिल. ठीक आहे. व्हाईट, येल्लो कुठल्याही कलरमध्ये अवेलेबल असते. त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे 423 नंबरचा दलाईचीचा जरी थ्रेड. ठीक आहे. हा चांगल्या क्वालिटीचा असतो, त्याच्यामुळे आपण 423 नंबरचा दलाईचा जरी थ्रेड जो आहे तो वापरणार आहोत. ठीक आहे. जरी थ्रेड कट करण्यासाठी आपल्याला लागते कटर किंवा कात्री. आणि मी तुम्हाला मगाशी दाखवलेले आहेत शुगर बीड्स आणि कट बीड्स. ठीक आहे. अशा पद्धतीचे असतात. ठीक आहे. भरपूर अशा कलर्समध्ये कट बीड्ससुद्धा मिळतात आणि शुगर बीड्ससुद्धा मिळतात. तुम्हाला जे हवे आहेत ते तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे. आता ही स्टीम स्टिच कुठे वापरली जाते सगळ्यात आधी ते सांगणार आहे. ठीक आहे. तर स्टीम स्टिच ही कुठे वापरली जाते ते सांगते तुम्हाला. आपण स्टीम स्टिच ही जरी थ्रेडची शिकलेली आहे. ठीक आहे. माझ्या चॅनलवरती त्याचासुद्धा व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की बघू शकताय. स्टीम स्टिच ही आपण आउटलाईन देण्यासाठी वापरतो. ठीक आहे. म्हणजे आपले बॅकनेक डिझाईन किंवा आपलं स्लीव्स म्हणा किंवा आपले ड्रेसेस, कुर्ता ह्याच्यावरती आपण एक साईडला आउटलाईन टाईप, बॉर्डर टाईप अशा पद्धतीची आपण डिझाईन जी आहे ती स्टीम स्टिचपासून क्रिएट करू शकतो. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त जरी थ्रेडची मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेली होती. त्याच्यामध्ये आपण बीड्स जे आहेत, जे मणी आहेत, ते वेगवेगळे प्रकारचे मणी आपण इथे वापरून ती जी स्टिच आहे ती करणार आहोत. ठीक आहे. तर ही स्टिच तुम्ही मी मगाशीच म्हटल्यासारखं तुम्ही ड्रेस, कुर्ता तुमच्या दुपट्ट्यावरती वापरू शकता. त्याचबरोबर ही स्टीम स्टिचनी तुम्ही लीव्स जे आहेत, अशा पद्धतीची लीव्स असते, तुम्ही बघितलं असाल. नसताल बघितलं तर मी इथे स्क्रीनशॉट लावेन, त्याच्यानुसार तुम्हाला समजेल. तर ही लीव्स जी आहे ती लीव्स तुम्ही अशा पद्धतीने स्टीम स्टिचच्या मदतीने बनवू शकताय. ठीक आहे. तर स्टीम स्टिच वापर कुठे केला जातो, कसा केला जातो हे सांगितलेलं आहे. आता स्टीम स्टिच मण्यांचं वर्क कसं करायचं ते दाखवते. तर चला मग वेळ न घालवता लवकरात लवकर स्टीम स्टिच बीट वर्क जे आहे ते बघूयात. तर अशा पद्धतीने मी जरी थ्रेडला गाठ जी आहे ती लावून घेतलेली आहे. ठीक आहे. गाठ वगैरे कशी लावायची, सुरुवातीची एंड नॉट वगैरे कशी करायची, संपूर्ण मी शिकवलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसाल तर नक्की बघा. ठीक आहे. आता आपण इथे सुरुवातीला आपला जो जरी थ्रेड आहे तो वरती काढून घेतलेला आहे. नेहमीप्रमाणे आपण मागच्या साईडला एक गाठ जी आहे ती देऊन घेणार आहोत, जेणे की आपला जो जरी थ्रेड आहे तो फिक्स होईल. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत, आपल्या नेडलमध्ये आपण 4 शुगर बीड जे आहेत ते भरून घेणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने दिसत असेल. ठीक आहे. आता आपण अशा पद्धतीने 4ही शुगर बीड जे आहेत ते सोडलेले आहेत. ठीक आहे. जिथे शुगर बीडचा एंड होतो तिथे आपण एक स्टिच जी आहे ती घालून घेणार आहोत. आता इथे स्टिच तुम्ही बघू शकता, मी इथे सरळ स्टिच जी आहे ती घातलेली आहे. ठीक आहे. आता मी वापस आपल्या निडलमध्ये 4 शुगर बीड जे आहेत त्या भरून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने. आता इथे आपण एक स्टिच केल्याच्या नंतर आपण त्याच्या पुढे अजून एक शॉर्ट स्टिच जी आहे ती देऊन घेतली. रिव्हर्स गेलो आहे, आपण एक स्टिच केली, पुन्हा एक शॉर्ट स्टिच केली. ठीक आहे. आता 4ही मणी जे आहेत ते सोडलेत. ठीक आहे. वापस इकडच्या साईडला आलो आहे तिरकं. ठीक आहे.
परत इथे एक स्टिच केली आणि त्याच्याच पुढे एक शॉर्ट स्टिच केली. ठीक आहे, तुम्हाला समजले असेल. हे बघा, आपण 2 मण्यांच्या बरोबर मध्ये शॉर्ट स्टिच केलेली आहे. ठीक आहे, लास्टवाली बरोबर. तिथूनच आपण परत 4 मणी ॲड करून परत एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच जी आहे ती देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, जशी आपण स्टीम स्टिच जरी थ्रेडच्या मदतीने केलेली आहे तशीच सेम आपण इथे करत आहोत. फक्त आपण इथे मणी जे आहेत ते ॲड करणार आहोत. ठीक आहे, वापस मणी निडलमध्ये ॲड केलेले आहेत. आपण रिव्हर्स गेलो आहे, एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच, 4ही मणी सोडले, पुन्हा आपण खाली आलो. ठीक आहे, अशा पद्धतीने ह्याला म्हणतात स्टीम स्टिच. ठीक आहे, व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या म्हणजे तुम्हाला मी कशा पद्धतीने स्टिच करते हे एकदम चांगल्या पद्धतीने समजेल. ठीक आहे, वापस आपण रिव्हर्स जाणार आहोत. एक स्टिच केली आणि पुन्हा एक शॉर्ट स्टिच केली, मणी जे आहे ते सोडले आपण आणि पुन्हा इथे एक स्टिच केली आणि त्याच्याच पुढे एक छोटीशी शॉर्ट स्टिच केली. ठीक आहे, अशा पद्धतीने आपली स्टीम स्टिच जी आहे ती कंप्लीट होते. ठीक आहे, ही जी सरळ रेषा आहे ती आखायची आहे, जेणे की आपलं वर्क जे आहे ना ते बरोबर सरळ येतं. ठीक आहे, वापस आपण मणी जे आहेत ते सोडलेत आणि पुन्हा एक स्टिच जी आहे ती केली आहे. परत एक शॉर्ट स्टिच. तुम्ही बघू शकता मी नेहमी 4 मणी जे आहेत ते भरते आहे. ठीक आहे, तुम्ही जेवढे मणी घेचाल ना तेवढेच ठेवायचे आहेत. कुठेतरी कमी आणि कुठेतरी जास्त असे करायचे नाही आहेत. सपोज आता इथे मी 4 घेतले तर तुम्ही 5 घेतले किंवा 6 घेतले किंवा 2 घेतले किंवा 3 घेतले. ठीक आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मणी जे आहेत ते करू शकता. पण जेवढे तुम्ही घेतलेले आहेत ना तेवढे लास्टपर्यंत तेवढेच मणी जे आहेत ते ठेवायचे आहेत. जेणे की तुमचा जो स्टीम स्टिचचा आकार आहे तो तसाच्या तसा राहतो. आता आपण बॅक जाणार आहोत. बॅकने परत एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच. ठीक आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता मी वापस निडलमध्ये मणी जे आहेत ते भरणार आहे. अशा पद्धतीने 4च्या 4 मणी जे आहेत त्या अशा पद्धतीने सोडायचे आहेत. ठीक आहे, लगेच एक शॉर्ट स्टिच घ्यायची, रिव्हर्स यायचं, लगेच एक लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच घ्यायची. ठीक आहे, रिव्हर्स येऊन अशा पद्धतीने. ठीक आहे, मी वापस आता निडलमध्ये मणी जे आहेत ते भरलेले आहेत सेम प्रोसेसनेच. ठीक आहे, फक्त आपले मणी जे आहेत ते एकदम व्यवस्थित पद्धतीने मागे ढकलायचे आणि लगेच तिथे चेन स्टिच जी आहे ती घालून घ्यायची आहे. ठीक आहे, हे मण्यांचं वर्क कसं करायचं वगैरे संपूर्ण डिटेलमध्ये मी आधीसुद्धा तुम्हाला शिकवलेलं आहे. ठीक आहे, चेन स्टिच वगैरे सगळ्या प्रकारचं वर्क जे आहे ते मी आधी क्लासेसमध्ये आपल्या घेतलेलं आहे. तुम्ही नक्की व्हिडिओ जे आहेत ते बघा म्हणजे तुम्हाला प्रत्येक वर्क जे आहे ते व्यवस्थित पद्धतीने करता येईल. ठीक आहे, अगदी सावकाश पद्धतीने दाखवते मी तुम्हाला, त्याच्यामुळे व्यवस्थित पद्धतीने बघा आणि भरपूर अशी प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तुम्ही बघू शकता आपण इथे मार्करच्या मदतीने आखलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं जे वर्क आहे स्टीम स्टिचचं, ठीक आहे, ते किती व्यवस्थित पद्धतीने एक लाईनमध्ये येते. ठीक आहे, अशा पद्धतीने ग्लास मार्किंग पेन्सिलच्या मदतीने आखायचं आहे, जेणे की आपलं वर्क जे आहे ते एकदम सरळ असं येतं. आता तुम्ही हे तुमच्या स्लीव्सवरती, तुमच्या ब्लाऊजवरती अशा पद्धतीने डिझाईन जर तुम्ही बॅकनेक डिझाईन वगैरे केली तर खूप जास्त सुंदर दिसणार आहे. ठीक आहे, आणि हे पटपट असं होणारं वर्क आहे. कमी वेळामध्ये पण जास्त हेवी वर्क अशा पद्धतीचं वर्क केल्यामुळे दिसतं. ठीक आहे, तुम्ही सुद्धा नक्की प्रॅक्टिस करा. संपूर्ण वर्क मी माझ्या चॅनलवरती तुम्हाला दाखवत असते. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा भरपूर अशी प्रॅक्टिस करत जावा. व्यवस्थित बघून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल.
ठीक आहे. थोडंफार लोडिंगसारखंच दिसतं हे वर्क जे आहे ते केलेलं. तुम्हाला लोडिंग वगैरे हे सर्व मी शिकवणार आहे. स्टेप बाय स्टेप चाललो आहे आपण. ठीक आहे. जेणे की तुम्हाला काही कन्फ्युजन हे राहू नये ह्याच्यासाठी आपण वर्क जे आहे ते स्टेप बाय स्टेप घेत आहोत. ठीक आहे. कुठलाही व्हिडिओ स्किप न करता मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ जे आहेत ते दाखवते आहे. ठीक आहे. जे नेहमीपासून व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल स्टेप बाय स्टेप वर्क जे आहे ते मी तुम्हाला दाखवते. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. इथे तुम्ही मल्टी कलरसुद्धा वापरू शकता. मल्टी कलरसुद्धा खूप जास्त सुंदर असं वर्क जे आहे ते दिसतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बीड्स जे आहेत ते चेंज करू शकताय किंवा मग मी शुगर बीड दाखवलेले आहे तर शुगर बीडसुद्धा तुम्ही वापरू शकता गोल्डन कलरचे, किंवा मग मी मगाशी तुम्हाला वेगळ्या कलरचे शुगर बीड दाखवले ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तुम्ही तुमचा जसा ब्लाऊज असेल त्याच्यानुसार तुम्ही मणी जे आहेत ते वापरायचे आहेत. ठीक आहे. फक्त मणी जे आहेत ना ते वापरताना एवढे लक्षात ठेवायचं की त्याच्यासोबत आपला जो आपण कोई धागा जो आहे तो वापरतो ना तो थोडासा मॅचिंग असायला हवा आहे. ठीक आहे. मॅचिंग का मी नेहमीच सांगते, कारण आपल्या मण्यांच्या मधनं आपण जर गोल्डन कलरचा हा जर थ्रेड वापरला तर काय होतं, आपला जर मणी वेगळ्या कलरचा असला तर आपला जो धागा आहे ना तो दिसायला स्टार्ट होतो त्याच्यामुळे. ठीक आहे. आता इथे आपलं वर्क जे आहे ते झालेलं आहे. आता इथे एंड नॉट जे आहे ते आपण देऊन घेणार आहोत. ठीक आहे. दुसऱ्या धाग्यातनं आपण पहिला धागा जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढून खेचून घेणार आहोत. झाली आपली एंड नॉट तयार. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं हे स्टीम स्टिच वर्क जे आहे ते झालेलं आहे. ठीक आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतं आहे. आता मी तुम्हाला कट बीड्सचं स्टीम स्टिच वर्क जे आहे ते दाखवणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे कट बीड्स असतात. तर आता स्टीम स्टिच ही तुम्ही भरपूर अशा मटेरियलमधनं तुम्ही करू शकता. म्हणजे जरदोशी आली, जरदोशीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कोरा, नक्षी असे मटेरियल असतात. त्याच्यातनं सुद्धा तुम्ही स्टीम स्टिच जी आहे ती करू शकता. कट बीड्स, कट पाईप्स म्हणा किंवा आपले शुगर बीड्स म्हणा ह्याच्यातनं सुद्धा तुम्ही स्टीम स्टिच जी आहे ती करू शकता. ठीक आहे. जरदोशीचं सुद्धा मी दाखवणार आहे, पण मी तुम्हाला मगाशी म्हटल्यासारखं आपण स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत. जेव्हा मी जरदोशीचं वर्क दाखवेन तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीचं स्टीम स्टिचसुद्धा त्याच्यामध्ये मी दाखवणार आहे. ठीक आहे. आता कट बीड्सचं कसं करायचं ते दाखवते. ठीक आहे. तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला मी आता दाखवत आहे कट बीड्स. तुम्ही बघू शकता बघा, छोटे छोटे एकदम छोटे छोटे जणू काही मोठे मोठे पाईप एकदम छोटे छोटेसे कट केल्यासारखे दिसत आहेत. ठीक आहे. तुम्हाला मी 2 कलर दाखवते, गोल्डन आणि ब्ल्यू कलर. ह्या 2 कलरमध्ये मी तुम्हाला स्टीम स्टिच ही करून दाखवणार आहे. ठीक आहे. म्हणजे थोडंसं डिफरंट लुक पण दिसावा तुम्हाला, कलरमध्ये कलर कॉम्बिनेशनमध्ये पण कसं दिसेल ह्याचीसुद्धा एक आयडिया यावी. ठीक आहे. 2 कलरमध्ये कसं दिसतं वर्क हे सुद्धा तुम्हाला समजावं ह्याच्यासाठी मी हे 2 कलरमध्ये दाखवते. जर तुमच्याकडे हेच असेल तर तुम्ही ह्याच्यानेसुद्धा करू शकता, हे असेल तर ह्याच्यानेसुद्धा करू शकता. ठीक आहे. कलर कुठलाही असला तरी काही हरकत नाही आहे. ठीक आहे. आता इथे मी फक्त जरी थ्रेडच वापरणार आहे. थ्रेड जो आहे तो मी चेंज करणार नाही आहे, जरी थ्रेडच कंटिन्यू करणार आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे जर तुम्ही मटेरियल त्याच्यानुसार जसं वापरलं असेल त्याच्यानुसार तुमच्याकडे जर थ्रेड असेल तर तुम्ही तो सुद्धा वापरू शकता. आता इथे ब्ल्यू कलर आहे तर तुम्ही ब्ल्यू कलरचा जरी थ्रेड किंवा मशीन थ्रेड, पॉलिस्टर थ्रेड वापरला तरी चालेल. ठीक आहे. आता मी गोल्डन कलरचाच वापरणार आहे जरी थ्रेड. तर मागच्यासारखंच आपण मागच्या साईडने एक स्टिच जी आहे ती देणार आहोत, जेणे की आपली ही गाठ जी आहे ती एकदम फिक्स बसते. ठीक आहे. आता मी निडलमध्ये कट बीड्स जे आहेत ते घेणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने मी 4 घेणार आहे. ठीक आहे. आता तुम्ही कमी जास्त करू शकता. मगाच्यासारखंच आपण सोडले, अगदी सरळच आपण स्टिच जी आहे ती केली, शॉर्ट स्टिच केली, रिव्हर्स आलो, लॉंग स्टिच आणि एक शॉर्ट स्टिच केली. ठीक आहे. सुरुवातीला आपण सरळ स्टिच करणार आहोत, त्याच्यानंतर आपण आपल्या निडलमध्ये आपले कट बीड्स जे आहेत ते भरणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने जरी थ्रेडमध्ये सोडल्याच्या नंतर थोडंसं क्रॉस जे आहे इथे आपण स्टिच करणार आहोत. ठीक आहे. अशा पद्धतीने वापस रिव्हर्स गेलो, एक लॉंग स्टिच
आणि एक शॉर्ट स्टिच. ठीक आहे. पुन्हा नेडलमध्ये आपण बीड्स जे आहेत कट बीड्स ते भरणार आहोत. सोडले, स्टिच केली. ठीक आहे. सेम प्रोसेसने आपण हे वर्क जे आहे ते करणार आहोत, जसं आपण मगाशी शुगर बीट्सचं केलं सेम तशाच पद्धतीने. फक्त इथे कट बीट्स आहेत आणि ते सुद्धा डिफरंट कलरमध्ये. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. असेच नवनवीन व्हिडिओ जे आहेत फ्री क्लासेसचे मी घेत असते. त्याचबरोबर लाईव्हमध्ये मी मॅट रांगोळीसुद्धा तुम्हाला शिकवते. ठीक आहे. जर इंटरेस्टेड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईव्ह म्हणून ऑप्शन दिसेल तुम्हाला, त्याच्यावरती भरपूर असे मी मॅट रांगोळीचे व्हिडिओ जे आहेत ते अपलोड करत असते. ठीक आहे. 3:30 वाजता मी लाईव्हला येते आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला मॅट रांगोळी जी आहे ती शिकवते. ठीक आहे. जर तुम्हाला आरीवर्कसोबत मॅट रांगोळीसुद्धा शिकायची असेल तर 3:30 वाजता लाईव्हला नक्की जॉईन होत जावा. ठीक आहे. अशा पद्धतीने सोडणार आहोत आपण आणि इथे स्टिच जे आहे ती घालून घेणार. ठीक आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं दिसतं आहे. आपण 2-2 कलर वापरलेले आहेत, त्याच्यामुळे खूप जास्त छान आपलं वर्क जे आहे ते दिसतं आहे. ठीक आहे. जरी थ्रेडची स्टीम स्टिच शिकायची असेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवरती आहे, नक्की बघा. ठीक आहे. म्हणून तुम्हाला मी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत व्यवस्थित नॉलेज जे आहे ते देते आहे. ठीक आहे. प्रत्येक स्टिच जी आहे ती मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सावकाश पद्धतीने शिकवते आहे. नक्की तुम्ही व्हिडिओ जे आहे ते बघत जावा. कारण बेसिकपासून तुम्हाला स्टिचेस एकदम व्यवस्थित प्रॉपर का शिकवते की जेणे की अशा पद्धतीचं वर्क मण्यांमध्ये वगैरे करताना आपल्याला काही प्रॉब्लेम जो आहे तो येऊ नये ह्याच्यासाठी. ठीक आहे. रिव्हर्स आलो, लॉंग स्टिच, शॉर्ट स्टिच. समजत नसेल तर नुसतं बघितलं तरी तुम्हाला समजेल व्यवस्थित पद्धतीने. फक्त लक्षपूर्वक बघत जावा म्हणजे तुम्हाला मी कशा पद्धतीने स्टिच करते हे समजेल. ठीक आहे. ह्याच्यानंतर लोडिंगचा वगैरे व्हिडिओ जो आहे तो मी अपलोड करेन लवकरच चॅनलवरती, नक्की बघा. मण्यांमध्ये लोडिंग. ठीक आहे. वेगवेगळे मणी वापरून आपण लोडिंग कसं करायचं त्याचासुद्धा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करणार आहे लवकरच. तो सुद्धा बघायला तुम्ही विसरू नका. ठीक आहे. ह्याच्या आधी फ्लॅट लोडिंग, क्रॉस लोडिंग जरी थ्रेडची त्याचासुद्धा व्हिडिओ आहे चॅनलवरती. तो सुद्धा बघायचा असेल तर तो सुद्धा तुम्ही बघू शकता. ठीक आहे. अशा पद्धतीने आपलं वर्क जे आहे ते कंप्लीट होत आलेलं आहे स्टीम स्टिचचं. ठीक आहे. आता आपण इथे एंड नॉट जे आहे ते देऊन घेणार आहोत. मागच्यासारखंच धागा बाहेर काढायचा, दुसऱ्या धाग्यातून पहिला धागा जो आहे तो अशा पद्धतीने गुंफून खेचून घ्यायचा. झाली एंड नॉट. ठीक आहे. आता आपण जरी थोडं जो आहे तो कट करून घेणार आहोत. ठीक आहे. तुम्ही बघू शकताय फायनल लुक किती जास्त सुंदर असा दिसतो आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. आणि तुम्हीसुद्धा नक्की हे वर्क जे आहे ते ट्राय करा. ठीक आहे. अशाच व्हिडिओजसाठी आपण पुन्हा भेटूयात. नवीन वेगवेगळेच व्हिडिओ जे आहे ते फ्री आरीवर्क क्लासेसमध्ये मी घेऊन येत असते. ठीक आहे. तर अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.